नमस्कार. महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आत्ताच एक महत्त्वाचा निकाल त्या ठिकाणी हाती आलेला आहे. तो निकाल खरं तर शिक्षकांच्या निराशा वाढवणारा हा निकाल आहे. कारण की पुनर्विचार याचिका जी दाखल केलेली होती शिक्षकांनी TET परीक्षेसंदर्भात, की आम्हाला ही जी TET परीक्षा आहे ही कंपल्सरी करू नका, या संदर्भात आज त्याचा निर्णय आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इन अ जजमेंट द सुप्रीम कोर्ट हॅज एक्सटेंडेड द टाइम लाईन फॉर द एक्वायरिंग TET बाय अनदर इयर फ्रॉम द करंट डेडलाईन कमिंग इन ऑगस्ट 2027 that is instead of the August 31, 2027. Teachers have time till August 31, 2028. The judgment was delivered in a series of the review petitions by a bench headed by Justice दीपनकर दत्ता रिपोर्ट्स. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे की 1 वर्ष तुम्हाला आम्ही जास्त मुदत देतोय. तुम्ही या पुढील 1 वर्षामध्ये म्हणजेच 31 ऑगस्ट 2028पर्यंत TET पास होणं बंधनकारक आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी TET पास झाले नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पदावरून काढून टाकण्यात येईल. यासारखे अतिशय महत्त्वाचे इशारे आपल्याला या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतं आहे. खरं तर पुनर्विचार याचिका जी टाकलेली होती त्या याचिकेला या ठिकाणी यश आलेलं नाही असं आपल्याला एकंदरीत दिसतं आहे. तरीही माझी सर्व शिक्षकांना विनंती असेल, तुम्ही प्रयत्न खूप चांगले करा. त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे हतबल होऊ नका. कारण की येणाऱ्या परीक्षांमध्ये 100% तुम्ही TET पास होणार, CET पास होणार आणि नक्कीच तुमची नोकरी तुमच्या हातातच राहील. अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.